सुनेने सासऱ्याचे शरीर संबंधावेळी सासऱ्याचे लिंग का छाटले, कारण ऐकूनच अंगावर काटा येईल। गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील डाकोर नावाच्या गावामध्ये जगदीश शर्मा नावाचा 75 वर्षीय गृहस्थ आपल्या 2 विवाहित मुलांच्या सह राहतो। जगदीश शर्मा याला 2 मुले, मोठ्याचे नाव विजय तर लहान मुलाचे नाव अजय। अजय याने गुजरातमधीलच चोळ नावाच्या गावामधील एका तरुणीशी प्रेमविवाह केला। तिच्या सौंदर्यावर तो भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न केले। पण मनीषा चंचल स्वभावाची होते। लग्न झाल्यानंतर घर गृहस्थीकडे लक्ष देण्यापेक्षा फोनवर गप्पा मारण्यात तिचा वेळ जात असे। तिच्या कानाला कायम फोन लागलेला असे। मनीषा ही स्वभावाने बोलकी होते, तसेच तिचा सासरा म्हणजे जगदीश शर्माही बोलकात होता। त्यामुळे थोड्याच दिवसामध्ये त्यांचे सूत जमले। आता तो घरामध्ये मनीषाचेच कौतुक करू लागला होता। तिच्या प्रत्येक कृतीचं कौतुक करण्यामध्ये तो अग्रेसर असायचा। सुरुवातीला घरातील लोकांना याचे काही वाटत नव्हते, ते सहजतेने ही बाब मनावर घेत असत। पण कालांतराने जगदीशचे मनीषाबरोबरचे वागणे आणि बोलणे सर्वांना खटकू लागले। पण तो ज्येष्ठ म्हणून प्रत्येक जण गप्प बसत होता। मनीषा जात्यास सुंदर, लग्नानंतर तिचं सौंदर्य अधिकच खुललेलं होतं। त्या तिचं बोलणंही अगळ पगळ होतं। कोणी परिचयाचं असो वा नसो, ती सर्वांशी बोलताना अगळ पगळ बोलायची। घरच्या मंडळींना तिचं असं वागणं खटकत असायचं। पण सासरा जगदीश मात्र तिच्यावर जाम खुश होता। मनीषाला कोणी काही बोललं की जगदीश बोलणाऱ्यावर गुरगुरायचा। कालांतराने सासरा जगदीश आणि सून मनीषा यांचं सूत इतकं जमलं की विजय आणि अजय हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले की मनीषा आणि जगदीश एका खोलीत एकांतात बोलत बसायचे। नंतर तर दोघे एका खोलीमध्ये गप्पा गोष्टी करत करत हळूच त्या खोलीचं दार आतून बंद करून घ्यायला लागले। सासऱ्याचं आणि सुनेचं हे तरेवाईक वागणं घरातील सर्वांना अचंबित करत होतं। पण सासऱ्याच्या दहशतीपायी कोणी काहीच बोलत नव्हते। अजय विजय यांनी मनीषा आणि जगदीश यांच्या वागण्या बोलण्याबद्दल जगदीशला अप्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न केला। शेजारी पाजारी असं तसं बोलतात या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, पण जगदीशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। लोकांना चांगले बघवले जात नाही, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला जगदीशने मुलांना दिला। दिवाळीची धावपळ सणाचा कालावधी संपल्यानंतर मनीषाला आपल्या घरी म्हणजे माहेरी चोळ गावी जाण्याची लहर आली। आपल्या कपड्यांची बॅग भरून मनीषा माहेरी निघून गेली। माहेरी ती एकटीच होती, तरी ती का जाते हे विचारण्याची कोणाची, अगदी नवऱ्याची म्हणजे अजयचीही हिंमत झाली नाही। मनीषा आदल्या दिवशी माहेरी गेली आणि दुसऱ्या दिवशी जगदीश शर्मा अचानक गायब झाला। पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जगदीशची गैरहजेरी कुणाला जाणवली नाही, पण तिसऱ्या दिवशीही जगदीश घरी न परतल्याने घरातील सर्वजण चिंतित झाले। जगदीश मनीषाचा हितचिंतक असल्याने कदाचित जगदीश मनीषाबरोबर तिच्या गावाला गेला असेल असे सर्वांना वाटले। पण तिसऱ्या दिवशी मनीषा सासरला आली होती, मग जगदीश गेला कुठे? 4 दिवसानंतर जगदीशच्या मोठ्या मुलाने पोलीस ठाण्यामध्ये जगदीश अचानक गायब झाल्याची तक्रार दिली। तक्रारीनंतर पोलिसांनी 2 दिवस वाट पाहिली आणि नंतर तपासाची चक्रे गतिमान केली। पोलिसांनी तपासादरम्यान जगदीशच्या कुटुंबातील सर्वांचे जबाब घेतले। शेजारा पाजाऱ्यांचे, जगदीशच्या मित्र परिवाराचे, सासरचे वगैरे सर्वांचे जबाब नोंदवले आणि नोंदवल्या गेलेल्या सर्वांचे जबाब पडताळण्यास सुरुवात केली। जबाबाची पडताळणी करताना जगदीश शर्मा यांचा मोठा मुलगा विजय शर्मा यांचा जबाब पोलिसांचा शोध पथकाला खटकला। त्या जबाबामध्ये विजयने त्याच्या लहान भाऊजाईवर म्हणजे अजयच्या बायकोवर म्हणजेच मनीषावर शंका व्यक्त केली होती। त्यामुळे पोलिसांनी विजयवर लक्ष केंद्रित केले। त्याला विश्वासात घेऊन मनीषाबद्दल संशय का व्यक्त केला अशी विचारणा केली, तेव्हा जगदीश आणि मनीषा यांचे नाते सासरा सुनेचे असताना ते दोघे मित्रमैत्रिणीप्रमाणे वागतात असे सांगितले। मनीषाकडे अंगुली निर्देश झाल्याने आणि जगदीशही मनीषानंतर गायब झाल्याने मला संशय असल्याचे विजयने सांगितल्यामुळे तपास अधिकाऱ्याने मनीषाला
कळू न देता तिचे माहेर गाठले. चोळ या गावी मनीषाच्या घरी पोलीस पोहोचले असता घराला कुलूप लावलेले दिसले. तपास पथकाने सखोल तपास केला असता ते घर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्या घराच्या दरवाजाला लावलेल्या कुलपाची चावी कोणाजवळच नसल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष व कायद्याच्या चौकटीत पंचनामा केला. पंचांसमक्ष त्या घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडले आणि घरामध्ये प्रवेश केला. घरात प्रवेश करताच घरात प्रचंड दुर्गंधी जाणवली. नाकाला रुमाल गुंडाळून पोलीस घरामध्ये जाताच त्यांना जगदीश यांचा मृतदेह आढळून आला. तेव्हा जगदीशच्या मोठ्या मुलाने म्हणजे विजयने मनीषावर व्यक्त केलेला संशय खरा ठरला. रक्ताच्या थराळ्यात पडलेल्या जगदीशच्या मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. रिपोर्ट हाती येताच पोलीस सतर्क झाले. जगदीश याचे गुप्तांग छाटलेले होते आणि डोक्यावर प्राणघातक प्रहार करण्यात आले होते. जगदीश शर्मा यांच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती येताच पोलिसांची सोय मनीषावर स्थिरावली. मनीषाने तिच्या जबाबात जगदीश यांच्या गायब होण्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे नमूद केले होते. पण जगदीश यांचा मृतदेह मनीषाच्या माहेरच्या घरी बंद घरामध्ये सापडला होता आणि हे कसे? पोलिसांच्या या प्रश्नावर मनीषा निरुत्तर झालेली होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास अधिकाऱ्याने चौकशीसाठी मनीषाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान सुरुवातीला मी त्या गावची नाहीच अशी अनभिज्ञतेची भूमिका घेतली. पण चौकशी अधिकाऱ्याने मनीषावर सतत प्रश्नांचा भडीमार करताच तिने तोंड उघडले आणि एक भयानक सत्य बाहेर आले. मनीषा लग्न करून जगदीश शर्मा यांच्या घरी आल्यापासून तिचे आणि तिच्या सासऱ्याचे म्हणजे जगदीश शर्मा यांचे सूत जुळलेले होते. आपल्या नवऱ्यांशी म्हणजे अजयशी मनीषा जितकी लढीवाळपणे बोलत नव्हती तेवढी लढीवाळपणे ती आपल्या सासऱ्यांशी बोलत असे. जगदीशचे हात पाय दाबून देणे, सर्वांगाची मालिश करून देणे हे नित्याचे झालेले होते. एका खोलीमध्ये एकांतात बोलणे आणि बोलता बोलता त्या खोलीचा दरवाजा बंद करून दोघांचे शारीरिक संबंध सुरू झालेले होते. मनीषा सासऱ्याची म्हणजे जगदीशची शारीरिक भूक शमवायला लागल्याने मनीषा जे मागेल ते सासरा तिला आणून देत असायचा. मनीषा कामांतर आहेच, पण त्यापेक्षा 75 वर्षे वयाचा जगदीश शर्माही कामांध असल्याने एकमेकांची शारीरिक भूक भागवण्याला ते दोघे प्राधान्य देत असत. दरम्यान मोबाईलच्या माध्यमातून एका तरण्या बांड युवकाशी मनीषाचे संबंध आले. सासरा जगदीश 75 वर्षाचा आणि मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात आलेला तो तरुण 30 वर्षांचा. त्यामुळे जगदीशकडे दुर्लक्ष आणि त्या तरुणाकडे एकाक्ष अशी स्थिती निर्माण झाली. तरण्या बांड तरुणाच्या शरीर संबंधाची आस लागल्याने मनीषाला आता 75 वर्षाच्या जगदीशचा अडथळा होऊ लागला. जगदीश मनीषाला मागेल तेवढे पैसे देत असे, पण त्याला अडचणीत आणण्यासाठी व तरण्या बांड तरुणाबरोबर पळून जाण्यासाठी मनीषाने जगदीशकडे 2 लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा एवढे पैसे माझ्याजवळ नाहीत असे सांगताच मनीषा जगदीशला टाळू लागली. पण तो काय तिचा नाद सोडायला तयार नव्हता. जगदीशला पडद्याआड केल्याशिवाय तरण्या बांड मित्राचा शारीरिक उपभोग घेणे आपणास अशक्य असल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने जगदीशला संपवण्याचा निर्णय घेतला. जगदीश बरोबर मनसोक्त आनंद घेण्याची कल्पना मनीषाने जगदीश समोर मांडली. त्यासाठी आपण दोघे माझ्या माहेरी घरी थांबू आणि मनसोक्तपणे शारीरिक सुख उपभोगू असे सांगितले. जगदीशला तेच हवे होते. त्याने मनीषाच्या प्लॅनला लगेच होकार दिला. ते दोघे घरच्यांना कसलीही कल्पना न देता अचानक गायब झाले. मनीषाबरोबर जगदीशही तिच्या माहेरच्या घरी म्हणजे चोळ गावाला आले. फक्त घरी मनीषा आणि जगदीशच होता. त्या रात्री दोघे शरीरसुख घेण्यासाठी एकमेकांच्या शेजारी झोपले. मनीषाचं शरीरसुख घेण्यासाठी जगदीश उतावीळ झालेला होता. तो आनंदात तिच्याजवळ झोपला असतानाच मनीषाने सोबत ठेवलेला धारदार शस्त्राने जगदीशचे उत्तेजित लिंग छाटले. त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. मनीषा एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने प्राणघातक शस्त्राने जगदीशच्या म्हणजेच तिच्या सासऱ्याच्या मस्तकावर दमदार प्रहार केला. त्यात त्याची प्राणज्योत मालवले. हे सर्व मनीषाने
अतिशय थंड डोक्याने केलेले होते. जमिनीवर पडलेले रक्त पुसले, रक्ताने भरलेले आपले कपडे बदलले. ज्या धारदार शस्त्राने देवदास झालेल्या आपल्या सासऱ्याचे लिंग छाटले ते शस्त्र आणि ज्या प्राणघातक हत्याराने जगदीशच्या डोक्यावर प्रहार केला ते हत्यार बरोबर घेऊन मनीषा घराबाहेर पडले. घराला बाहेरून कुलूप लावले आणि ते आपल्या सासरी परतले. काहीच झाले नाही असा आव आणत ती पूर्वीसारखी घरात वावरत होते. हे सर्व मनीषाने तपास अधिकाऱ्याला सांगितले. तिचा हा कबुली जबाब शब्दबद्ध आणि कॅमेराबद्ध झाल्यानंतर तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आणि तिला गजाआड करण्यात आले.